नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल मराठी पर्वमध्ये. मित्रांनो, आपण दररोज या चॅनलवर तुमच्या आवडत्या मालिकांचा सविस्तर आढावा पाहत असतो. आज अखेर एक असं सत्य समोर येणार आहे ज्यामुळे सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब दोन्हींच्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की सुभेदारांच्या घरी रंगपंचमीचा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. घरामध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. सगळेजण पांढरे कपडे घालून रंग खेळण्यासाठी तयार झालेले होते. सायली आणि अर्जुन दोघेही खूप सुंदर दिसत होते. सायलीने सुंदर पांढरी साडी घातलेली होती आणि अर्जुननेही पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला होता. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन रंग खेळत होते. घरात हसण्याचे आणि आनंदाचे वातावरण होते. सुभेदार कुटुंबातील प्रत्येक सदस्य या सणाचा आनंद घेत होता. सायली आणि अर्जुन एकमेकांवर रंग टाकत मजा करत होते. बाकीचे कुटुंबीयही त्यांना चिडवत होते. ब्लड डोनेशन कॅम्प. पण या सणासोबतच एक अतिशय चांगला आणि सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात आलेला होता. सुभेदार कुटुंबाच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा कॅम्प खूप मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. डॉक्टरांची संपूर्ण टीम तिथे उपस्थित होती. अनेक लोक रक्तदान करण्यासाठी आलेले होते. सुभेदार कुटुंबातील सदस्यांनीही रक्तदान केलं. त्यामध्ये प्रियानेही रक्तदान केलं होतं. त्यावेळी सर्वांना वाटत होतं की हा एक साधा उपक्रम आहे, पण कुणालाही कल्पना नव्हती की याच रक्तदानामुळे एक फार मोठं सत्य बाहेर येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ. आता पुढच्या सीनमध्ये असं दाखवलं आहे की दुसऱ्या दिवशी सकाळ होते. सकाळच्या वेळी घरामध्ये शांत वातावरण असतं. सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. ते दोघेही नाश्ता करत असतात आणि कालच्या कार्यक्रमाबद्दल बोलत असतात. इतक्यात अर्जुनच्या फोनवर एक मेसेज येतो. अर्जुन फोन उघडतो आणि पाहतो तर तो मेसेज ब्लड रिपोर्टचा फोटो असतो. अर्जुन तो फोटो ओपन करतो आणि रिपोर्ट वाचायला लागतो. अर्जुनला बसतो मोठा धक्का. पण जसा अर्जुन तो रिपोर्ट वाचतो तसाच त्याच्या चेहऱ्यावरचा भाव पूर्णपणे बदलतो. त्याला एक फार मोठा धक्का बसतो. त्याच्या डोळ्यावर त्याला विश्वासच बसत नाही, कारण तो रिपोर्ट प्रियाचा असतो. अर्जुन पुन्हा पुन्हा तो रिपोर्ट वाचतो. त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं, ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह. हे पाहताच अर्जुन पूर्णपणे हादरून जातो. सायलीलाही दाखवतो रिपोर्ट. अर्जुन लगेच तो रिपोर्ट सायलीला दाखवतो. सायली तो रिपोर्ट पाहते आणि तीही पूर्णपणे थक्क होते. सायली म्हणते, अर्जुन, हे कसं शक्य आहे? इतके दिवस आपल्या घरामध्ये जी मुलगी राहतेय ती खरंच तन्वी किल्लेदार आहे का? सायलीच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण होतात. मोठं सत्य समोर येतं. आता अर्जुन सायलीला सांगतो की जर प्रियाचं ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे तर ती रविराज किल्लेदार यांची मुलगी असूच शकत नाही, कारण रविराज किल्लेदार आणि त्यांच्या पत्नीचा ब्लड ग्रुप वेगळा आहे. त्यांच्या दोघांच्या ब्लड ग्रुपवरून स्पष्ट होतं की त्यांच्या मुलीचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह असूच शकत नाही. म्हणजेच इतके दिवस जिचा सगळेजण तन्वी किल्लेदार म्हणून स्वीकार करत होते ती खरं तर तन्वी नाही. अर्जुनचा संशय. हे समजल्यानंतर अर्जुन खूप गंभीर होतो. तो म्हणतो, सायली, याचा अर्थ एकच आहे. आपल्या घरात जी मुलगी राहतेय ती तन्वी नाही. सायलीही हे ऐकून हादरते. ती म्हणते, म्हणजे इतके दिवस आपण एका खोट्या ओळखीच्या मुलीसोबत राहत होतो? दोघांनाही आता ही गोष्ट स्पष्ट होते की प्रियाबद्दल काहीतरी फार मोठे रहस्य आहे. सुरुवातीच्या सीनमध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन एकमेकांशी अतिशय गंभीरपणे चर्चा करत असतात. दोघांच्याही चेहऱ्यावर चिंतेचे भाव स्पष्ट दिसत असतात, कारण त्यांना प्रियाबद्दल जे सत्य समजले आहे ते खूप मोठं आणि धक्कादायक आहे. सायली अर्जुनकडे पाहत म्हणते की प्रिया ज्या प्रकारे रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांच्याशी वागत होती ते खरंच खूप चुकीचं होतं. एवढे दिवस ती त्यांच्यासोबत खोटं बोलत राहिली आणि त्यांच्या भावनांसोबत खेळत राहिली. सायली पुढे म्हणते की प्रियाने रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांना खूप त्रास दिला आहे. त्या दोघांमधले एकही चांगले गुण तिच्यामध्ये नव्हते, पण तरीही ती त्यांच्यासमोर चांगली असल्याचं नाटक करत राहिली. त्यामुळे त्या दोघांना खूप मनस्ताप सहन करावा लागला आहे. सायलीला हे सगळं आठवून खूप वाईट वाटत असतं, कारण इतके दिवस रविराज काका आणि प्रतिमा आत्या प्रियाला आपलीच मुलगी समजत होते आणि तिच्यावर खूप प्रेम करत होते. सायली पुढे म्हणते की एक गोष्ट मात्र चांगली झाली आहे, ती म्हणजे प्रिया ही खरं तर त्यांची मुलगी नाही हे सत्य आता समोर आलं आहे.
जर ही गोष्ट त्यांना समजली तर त्यांच्या मनात जो अपराधीपणाचा भाव आहे तो कदाचित कमी होईल, कारण इतके दिवस त्यांना असं वाटत होतं की त्यांची मुलगी इतकी चुकीची कशी असू शकते. पण आता त्यांना कळेल की त्यांची खरी मुलगी तशी नाही आहे. सायली अर्जुनला सांगते की आपल्याला ही गोष्ट रविराज काकांच्या कानावर नक्कीच घालायला हवी, कारण एवढे दिवस जी मुलगी त्यांच्या भावनांसोबत खेळ करत होती ती खरं तर त्यांची मुलगीच नाही हे त्यांना समजलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या मनावरचा मोठा भार कमी होईल. सायलीचं बोलणं ऐकून अर्जुन थोडा विचारात पडतो. त्याला सायलीचं म्हणणं पटत असतं. अर्जुन म्हणतो की सायली, तू जे बोलते आहेस ते अगदी बरोबर आहे. खरंच ही गोष्ट रविराज काकांना कळायला हवी, पण ही गोष्ट सांगताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे. अर्जुन पुढे म्हणतो की या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला आधी सिनियरशी चर्चा करायला हवी, कारण एवढे दिवस तो सुद्धा शांत आहे. याचा अर्थ कदाचित त्यालाही या गोष्टींची पूर्ण माहिती नाही. कदाचित त्यालाही अंधारात ठेवून हे सगळं घडलं असावं. सायलीला अर्जुनचं म्हणणं पटतं. ती म्हणते की हो, आधी सिनियरशी बोलणं योग्य ठरेल, कारण तो या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतो. पण अर्जुन पुढे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तो म्हणतो की रविराज काकांना सत्य सांगणं ठीक आहे, पण सध्या आपण प्रतिमा आत्याला या गोष्टींपैकी एकही गोष्ट सांगू शकत नाही, कारण तिची तब्येत सध्या खूप नाजूक आहे. अर्जुन सांगतो की जर ही धक्कादायक गोष्ट प्रतिमा आत्याला आत्ता समजली तर तिच्या तब्येतीवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्या आपण ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवणंच योग्य ठरेल. सायलीला ही गोष्ट समजते. ती म्हणते की हो अर्जुन, तू बरोबर बोलतो आहेस. प्रतिमा आत्याची तब्येत सध्या खूप नाजूक आहे, त्यामुळे आपण तिचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. यानंतर सायली म्हणते की आपल्याला शक्य तितक्या लवकर ही गोष्ट रविराज काकांच्या कानावर घालायला हवी, कारण जितक्या लवकर त्यांना सत्य समजेल तितकंच चांगलं आहे. पण त्याचवेळी सायली एक महत्त्वाची गोष्ट सांगते. ती म्हणते की फक्त प्रिया ही त्यांची मुलगी नाही एवढं सांगून आपण तिचा पर्दाफाश करू शकत नाही, कारण एवढ्या मोठ्या आरोपासाठी आपल्याकडे ठोस पुरावे असणे खूप गरजेचे आहे. सायली पुढे म्हणते की जर आपण कोणतेही पुरावे नसताना ही गोष्ट सांगितली तर उलट आपल्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. त्यामुळे आधी आपल्याला योग्य पुरावे शोधावे लागतील. अर्जुनला सायलीचं म्हणणं अगदी योग्य वाटतं. तो म्हणतो की हो सायली, तू अगदी बरोबर बोलते आहेस. आपण कोणतीही गोष्ट पुराव्याशिवाय सांगू शकत नाही, त्यामुळे आधी आपण पुरावे शोधूया. यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही ठरवतात की ते प्रियाच्या खोट्याचा पर्दाफाश करण्यासाठी काहीतरी पुरावे शोधणार आहेत, कारण एकदा पुरावे मिळाले की मग सत्य लपवणं कोणालाही शक्य होणार नाही. या सीनमध्ये सायली आणि अर्जुन खूप ठाम दिसत असतात, कारण आता त्यांना प्रियाचं खरं रूप समजलं आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत सत्य समोर आणण्याचा निर्णय घेतात. दुसऱ्या बाजूला प्रिया मात्र अजूनही निर्धास्त असते, कारण तिला अजूनही वाटत असतं की त्याचं खोटं कोणालाच समजलेलं नाही. पण प्रेक्षकांना मात्र माहीत असतं की आता तिचं खोटं जास्त दिवस टिकणार नाही. रविराज कालच्या घटनांबद्दल विचार करत असतात. इतक्यात तिथे अर्जुन आणि सायली येतात. अर्जुनच्या चेहऱ्यावर थोडासा राग आणि नाराजी स्पष्ट दिसत असते. सायलीही गंभीर दिसत असते. दोघेही रविराज काकांच्या समोर येऊन बसतात. अर्जुन थोडा संतापलेल्या आवाजात रविराज काकांना म्हणतो, काका, मला आता सगळं समजायला लागलं आहे. ती नालायक प्रिया इतके दिवस प्रतिमा आत्याला रक्त का देत नव्हती आणि इतके दिवस आपल्याबरोबर वाईट का वागत होती, याचं खरं कारण आता समोर येत आहे. अर्जुनचं हे बोलणं ऐकून रविराज काका थोडे आश्चर्यचकित होतात. ते अर्जुनकडे पाहत म्हणतात, अर्जुन, तू असं काय बोलतो आहेस आणि तुला असं का वाटतंय? नेमकं काय झालं आहे ते नीट सांग. अर्जुन शांतपणे पण ठामपणे म्हणतो, काका, कारण अगदी स्पष्ट आहे. प्रतिमा आत्याला त्या दिवशी रक्ताची गरज होती, पण प्रिया इतके दिवस मुद्दाम टाळाटाळ करत होती. ती नेहमी काही ना काही कारण सांगून रक्त देण्यापासून पळ काढत होती. सायलीही अर्जुनच्या बोलण्याला होकार देते आणि म्हणते, हो काका, आम्हालाही आधी थोडं विचित्र वाटत होतं, पण आता कालच्या ब्लड डोनेशन कॅम्पनंतर सगळं स्पष्ट होत आहे. रविराज काका अजूनही गोंधळलेले असतात. ते दोघांकडे पाहत म्हणतात, पण तुम्ही दोघं नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात, मला काहीच समजत नाहीये. तेव्हा अर्जुन एक मोठा खुलासा करतो. अर्जुन म्हणतो, काका, काल ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये जेव्हा सगळ्यांचं रक्त तपासलं गेलं तेव्हा तन्वीचं पण ब्लड टेस्ट करण्यात आलं आणि त्या रिपोर्टमध्ये एक मोठं सत्य समोर आलं आहे. हे ऐकताच रविराज काका थोडे घाबरतात. ते पटकन विचारतात, काय सत्य? काय आलं आहे त्या रिपोर्टमध्ये? अर्जुन थोडा गंभीर होत म्हणतो, काका, तन्वीचा ब्लड ग्रुप आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप मॅच होत नाहीये. हे ऐकून रविराज काका एकदम स्तब्ध होतात. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि धक्का स्पष्ट दिसतो. ते अविश्वासाने म्हणतात, हे कसं शक्य आहे अर्जुन?
तन्वी ही प्रतिमाची मुलगी आहे, मग तिचा ब्लड ग्रुप कसा काय वेगळा असू शकतो? मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.